आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू। प्रेक्षकांनो, तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुनचं जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे त्याचं सत्य आता सुभेदारांना कळालंय आणि त्यामुळे घरात खूप वादविवाद चालू आहेत। सायलीचं कोणी ऐकून घ्यायला तयार नाहीये, तर आता प्रत्येकाला एक एक शब्द आणि एक एक गोष्ट आठवून ते आता टॉर्चर करत आहे सायली आणि अर्जुनला। तर आता इकडे रविराज म्हणतात की मी तर तुला एक चांगला वकील बनवू शकलो, पण चांगला माणूस नाही बनवू शकलो अर्जुन। तर अर्जुन रडत असतो। पुढे आता कल्पना म्हणते की काय ग सायली, हे तुमचं असं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये लिहिलेलं आहे का, सगळ्यांसमोर बायको म्हणून हाक मारायची। तर प्रताप सुद्धा अर्जुनला म्हणतात की मिसेस सायली हे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये लिहिलेलं आहे का, असं म्हणायचं आहे ते। तर रविराज म्हणतात की काय रे, कुठे तुझी ती स्टुडंट जी आता तुझ्यासोबत काम करायची, ती मिस सायली ही मिसेस सायलीपर्यंत येऊन पोचली आणि आम्हाला कळालं सुद्धा नाही। अर्जुन, तू अशी फसवणूक करशील असं वाटलं नव्हतं आणि आता तर माझ्याकडे बोलायला काहीच उरलेलं नाही। अर्जुन, तुम्ही खूप मोठा विश्वासघात केलाय असं आता रविराज म्हणत असतात आणि त्यामुळेच आता अर्जुन आणि सायलीला काहीही बोलायला जागा सोडलेली नाहीये। त्या दोघांचंही सत्य आता हे प्रियामुळे समोर आलेलं आहे। तन्वीनेच खरं तर घरच्यांमध्ये असं विष पसरवलेलं असतं, कारण तिनेच हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ही कल्पनाच्या हातामध्ये दिल्यामुळे खूप मोठं भांडं फुटलेलं आहे सायली आणि अर्जुनचं। त्यांनी हे फक्त मधुभाऊंसाठी केलेलं असतं। आता ते जीवाचा आकंत करून सांगण्याचा प्रयत्न करत असतात। सायली सुद्धा रडत असते आणि ती म्हणते की मधुभाऊ, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं तर हे तुम्हाला सोडण्यासाठीच नाटक केलेलं होतं आणि आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे फक्त 1 वर्षांपुरतंच होतं। तेव्हा आता सायलीचं बोलणं आता कल्पना ऐकून म्हणते की तू तर आम्हाला चांगलीच दाखवून दिलीस तुझी लायकी। आणि पूर्णाजी सुद्धा म्हणतात की ह्या पोरीला जेव्हा अर्जुन बरोबर लग्न होतं तेव्हाच गुरुजींनी सांगितलं होतं की तुमच्या घरावर खूप मोठा प्रसंग उद्भवणार आहे आणि तू चांगली नाही, आमच्या घरासाठी तू योग्यच नाही आहेस आणि त्यामुळे आता तू इथे थांबायचं नाहीस, याच्यापुढे तुझ्याशी आम्ही कोणीच बोलणार नाही। तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की सायली, अगं तुझ्यामुळे मला खूप असा मान सन्मान मिळाला होता तुझ्या घरच्यांसमोर, पण आता तोच मान सन्मान तुझ्यामुळेच मी गमावून बसलेलो आहे आणि मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय। तर आता मधुभाऊ म्हणतात की आज तुझ्यामुळे माझ्यावर ही वेळ आलेली आहे। तर पूर्णाजी लगेच मधुभाऊंना म्हणतात की तुम्ही तर बोलूच नका, तुम्ही दाखवून दिलात ना ही आश्रमातली मुलगी, हिच्यावर काय संस्कार केले हो तुम्ही, ही तर खोटेपणाने आमच्याशी वागत आली आतापर्यंत, एवढे दिवस झाले एक शब्द सुद्धा बोलली नाही ही मुलगी, इतका खोटारडेपणा एका घरामध्ये असून तेव्हा हिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे, हिचा काही आम्हाला फायदा नाही। तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की प्लीज संस्कार नका काढू, मी खरंच संस्कार केले तिच्यावर। मग आता मधुभाऊ खूप चिडतात आणि सायली म्हणते की पूर्णाई, तुम्ही मला मारा, मला शिव्या द्या, मला माझ्याशी भांडण करा, वादविवाद करा, मी माझा किती अपमान केला तरी सहन करेल, पण प्लीज माझ्या मधुभाऊंना काहीच म्हणू नका, कारण मधुभाऊंनी याच्यात त्यांची काहीच चुकी नाही आहे, सर्व काही मी चुकलेली आहे, त्याची शिक्षा तुम्ही मधुभाऊंना नका देऊ, संस्कार तुम्ही नका काढू। तरी पूर्णाई म्हणतात की आता काय राहिलंय बोलायचं, सगळं तर समोर आलंच आहे ना, आणि प्लीज तू माझ्याशी बोलू नको, तू कोण आहेस माझ्याशी बोलणारी, तुझं आणि माझं काय नातं आहे, असं म्हणून आता त्या सायलीला गप्पच करतात। तर पुढे अर्जुन रडत असतो, त्यालाही काही समजत असतं की आता कोणाला कसं समजवावं। इकडे अश्विन सुद्धा म्हणत असतो की काय वहिनी, इतका विश्वास ठेवला पण तुम्ही साधी ही गोष्ट कधी जाणवून सुद्धा दिली नाही, पण तुमचं असं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं हे एवढं मोठं सत्य तुम्ही आमच्या घरच्यांपासून लपवून ठेवलं, किती त्रास होते माहिती आम्हाला ह्या गोष्टीचा। तर प्रिया आणि अस्मिता ह्या दोघी खूप हसत असतात, कारण त्यांच्या मनासारखं झालेलं असतं आणि तन्वीला मनापासून हेच वाटत असतं की आता असं झालं ना की मग सायली आणि अर्जुन कायमचे वेगळे होतील आणि मग तिला तेच हवं असतं। तर पुढे रविराज म्हणतात की अर्जुन, आता मला काहीही बोलायचं नाही तुझ्याशी, आणि सायलीला सुद्धा ते म्हणतात की काय ग, तू तर प्रतिमाच्या भावनाशी सुद्धा खेळलीस, प्रतिमाने तुला आतापर्यंत एक मुलीचा दर्जा दिला होतास, तू आईप्रमाणे तिची सेवा केली, सगळं काही केलं, पण त्याचा काय फायदा झाला, शेवटी तिच्या भावना दुखावल्याच गेल्या ना, आज तू ते स्पष्टच करून दाखवले। तर सायली अजून रडत असते, कारण तिला आता काही बोलता येत नसतं, कारण सर्वजण तिथे जमा झालेले असतात आणि सगळ्यांसमोर आता त्यांना आता असा अपमान सहन करावा लागत असतो। तर आता कोणी ऐकून घ्यायलाच तयार नाहीये। तर आता मधुभाऊ उठतात आणि पूर्णाईला म्हणतात की मी माझ्या मुलीला संस्कार करायला कमी पडलो, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो। पण आता पूर्णाई त्यांचं तोंड फिरवतात, त्या काही माफी स्वीकारत नसतात आणि इकडे तिकडे बघतात। तेव्हा आता घरचे सुद्धा मधुभाऊंना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात। इकडे अर्जुनला हे सगळं पाहताना
खूपच वाईट वाटत असतं. तर सायलीला सुद्धा पण तरीसुद्धा पूर्णाई काही स्वीकारत नाही आणि त्या मान वळून देतात आणि म्हणतात की तुम्ही माफी मागू नका आणि ही माफी तर मला नकोच आहे. मला तर आता कोणाचं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही आहे असं त्या म्हणत असतात. तर प्रेक्षकांनो इकडे आता सायली आणि अर्जुन खूप इमोशनल होतात. तर पुढे आता कल्पना सायलीला पाहून म्हणते की झालं का तुमचं बोलून, आता अजून काय बाकी आहे बोलायचं. तुझी आता जाण्याची वेळ जवळ आलेली आहे मिसेस सायली, त्यामुळे तू इथून यावंस असं आम्हाला वाटतं. तेव्हा आता मधुभाऊ सायलीचा हात पकडतात आणि तिला घेऊन जात असतानाच अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो की मिसेस सायली, यात फक्त तुमची एकटीची चुकी नाही आहे तर यात माझी सुद्धा चुकी आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही जर हे घर सोडत आहात तर मी सुद्धा तुमच्यासोबत येईन. पण मग आता सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही माझ्यासोबत यायचं नाही. तर आता असं बोलल्यामुळे आता अर्जुन काही सायलीची शपथ मोडत नसतो. तो आता सायलीच्या सांगण्यावरून तिथेच थांबतो. पण तो खूप रडत असतो. त्याला मनापासून वाटते की सायलीने घर सोडून नको जायला, पण त्याच्याच घरचे आता सायलीला हकलून देण्याचा प्रयत्न करत असतात. तर पुढे आता शांत बस. तर प्रेक्षकांनो आता मधुभाऊ सायलीला खेचूनच बाहेर घेऊन जातात आणि आता सायलीला मनापासून खूप म्हणजे असं वाटत असतं की मला कोणीतरी थांबवावं, मात्र कोणी सायलीला थांबवत नाही आणि ती रडत रडतच आता मधुभाऊंबरोबर निघून जाते. तर पुढे आता ते कुसुमच्या घरामध्ये असतात आणि साई इकडे खूप रडत असते. तेव्हा मधुभाऊ खूप कठोर मनाचे झालेले आहेत, कारण त्यांचा इतका अपमान झाल्यामुळे आता ते आता सायलीला पूर्णपणे विसरून जाण्यासाठी प्रयत्न करायला लावत असतात. दे ना परी तिला, तिला पाहिजे माझी क्लिप काढची डोक्याची, तिला हळू बोल जरा. तर आता सायली ही बसलेली असते आणि अचानकच आता अर्जुन हा सायलीला फोन करतो. इकडे फोन वाजलेला असतो म्हणून सायली आता लगेच तो फोन उचलण्यासाठी उठते. तर मधुभाऊ मागून येतात आणि मधुभाऊ लगेच आता सायलीला तिचा हात पकडून म्हणतात की थांब, तू फोन उचलू नकोस. कोणाचा फोन आहे? तेव्हा सायली सांगते की अर्जुन सरांचा. प्लीज मधुभाऊ, मला बोलू द्या ना त्यांच्याबरोबर, मला बोलायचं आहे. पण मधुभाऊ म्हणतात की सॉरी सायली, तू अर्जुन बरोबर बोलायचं नाहीस. तू अर्जुन बरोबर संपर्क केलास तर तुला माझं मेलेलं तोंड बघायला मिळेल. त्यांनी माझा इतका अपमान केला, तुला इतकं त्यांनी वाटेल ते बोललं, तुझा अपमान झालाय. तेव्हा आता आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. त्याच्या घरच्यांमुळे आपल्याला खूप त्रास झालेला आहे आणि त्यांनी तुला घरातून हाकलवलं, त्यामुळे तुझा आणि त्यांचा काही संबंध नाही आहे. असं बोलल्यामुळे सायलीला धक्काच बसतो, कारण एकीकडे तिला अर्जुनची खूप आठवण येते. अर्जुनला तिच्याशी बोलायचं होतं आणि इकडे मात्र फोन खूप वेळ वाजतोय. पण मधुभाऊ हे सायलीला समजवत आहे की तू याच्याशी बोलायचं नाही आणि ते स्वतःच्या हातानेच तो फोन कट करून टाकतात. आता इकडे अर्जुनचा गैरसमज होतो. त्याला असं वाटतं की सायलीला खरोखर माझ्याशी बोलायचं नाही, तिने माझ्याशी संबंध तोडलेले आहेत म्हणून. आता तो खूप रडत असतो आणि खूप वेळ वाट पाहतो की सायली तिकडून तरी फोन करेल, मात्र सायलीला तसा चान्सच मिळत नाही, कारण मधुभाऊने स्पष्ट सांगितलेलं आहे सायलीला की सायली, तू त्या अर्जुन बरोबर संपर्क ठेवायचा नाही, नाहीतर माझं मेलेलं तोंड पाहावं लागेल. म्हणून आता सायलीला मधुभाऊंचं ऐकावं लागतंय. पण इकडे मात्र अर्जुनचा जीव खूप कासावीस होत आहे. तर प्रेक्षकांना पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. आता अर्जुन आणि सायलीची भेट कशा प्रकारे होईल हेच आपल्याला पाहणं खूप रंजक ठरणार आहे. तेव्हा आता एकही एपिसोड मिस करू नका, पाहत राहा. ठरलं तर मग. आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.